हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. अन्न सुरक्षा व मानक विभाग इथनं केंद्र सरकाराची नोकरीची वेकन्सी आलेली आहे. वयोमर्यादा 18 ते 55 वर्ष असणार आहे आणि अर्ज पद्धती ऑनलाईन असणार आहे. चला तर जाऊया ऑफिशियल वेबसाईटवर. पण ऑफिशियल वेबसाईटवर जाण्याआधी ज्या व्ह्यूअर्सने माझा चॅनल सबस्क्राईब नाही केला त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकन जरूर हिट करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील. ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. चला तर जाऊया नोटिफिकेशनवर. तर ही आहे नोटिफिकेशन. तुम्ही पाहू शकता. ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेड इथनं ही वेकन्सी आलेली आहे. हे डिपार्टमेंट आहे आणि तुम्ही पाहू शकता इट इज रजिस्टर्ड अंडर मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. तर हे गव्हर्मेंट एंटरप्राइज आहे. वेकन्सी ॲडव्हर्टिजमेंट तुम्ही पाहू शकता. पोस्ट आहे डाटा एंट्री ऑपरेटर ज्युनियर असिस्टंट ॲडमिन. एक पोस्ट असणार आहे आणि लोकेशन मुंबई, नवी मुंबई असणार आहे. एक्सपिरियन्स 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा आहे. हँडलिंग द फाइल्स अँड कॉम्प्युटर रिलेटेड वर्क ऑफ गव्हर्मेंट ऑर्गनायझेशन, FSSAI, नोटेड फूड टेस्टिंग लॅबॉरेटरी, रिसर्च इन्स्टिट्यूट, एनी अदर ऑर्गनायझेशन. प्रेफरेबल एक्सपिरियन्स हँडलिंग FICS, त्याच्यानंतर इन्फोनेट, MS वर्ड, एक्सेल अँड लॅबॉरेटरी इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सिस्टीम. एज्युकेशनल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री हवी आहे किंवा इक्विव्हॅलंट डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स IT. की रिस्पॉन्सिबिलिटीज काय किंवा एक्सपेक्टेशन काय असणार आहे? गुड इंग्लिश, ऑफिशियल डॉक्युमेंटेशन यायला हवं, बेसिक नॉलेज ऑफ हँडलिंग ऑफ फाइल्स, एक्नॉलेजमेंट ऑफ FICS, LIMS अँड इन्फोनेट पोर्टल सॉफ्टवेअर, विलिंग टू स्टे नियर बाय विदिन 15 किलोमीटर अँड work in flexible office hours even on holidays. Any other work provided by director, head of the institution. Maximum age limit 55 years of post. तर एवढी जास्त एज लिमिट आहे त्यामुळे खूप लोक अप्लाय करू शकतात आणि रेड्युमरेशन हे जवळपास 30,000पर्यंत असणार आहे, म्हणजे 29,850. त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफ MTS 2 वेकन्सीज आहे. एज्युकेशनल क्वालिफिकेशन SSLC किंवा HSC 10th पास. मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स हँडलिंगमध्ये, द फूड सॅम्पलिंगमध्ये, फाइल्स, ग्लासवेअर्स ऑफ SSAI, नोटेड फूड टेस्टिंग लॅबॉरेटरी, रिसर्च इन्स्टिट्यूट, एनी अदर ऑर्गनायझेशन. प्रोफिशियंट इन मराठी आणि हिंदी. की रिस्पॉन्सिबिलिटी अँड एक्सपेक्टेशन मेंटेनिंग द ऑफिस स्पेस अँड ऑफिस डॉक्युमेंट्स, फाइल्स क्लीन इन ऑर्डर, willing to stay nearby within 15 kilometer and work in flexible office hours even on holidays or outside work, any other work provided by director, head of institution. आणि maximum age limit आहे 55 years. Salary includes 50% DA with change as per revision by DA by Government of India. आता सिलेक्शन कसं होणार आहे? तर सिलेक्शन नॉर्म्स दिलेले आहे. लोकल कॅन्डिडेटला लोकल कॅन्डिडेटला प्रेफरन्स देतील. वर्क एक्सपिरियन्स असलेल्या कॅन्डिडेटला प्रेफरन्स देतील सेम डिपार्टमेंटच्या. त्याच्यानंतर DA देणार नाही ज्या वेळेला तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा टेस्टसाठी किंवा पर्सनल इंटरॅक्शनसाठी बोलवतील त्यावेळेला. ऑनलाईन तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे आहे. ऑनलाईन वेबसाईटची लिंक इथे दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्हाला करिअर सेक्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर रजिस्ट्रेशन फॉर्मवर क्लिक करायचं आहे आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरायचा आहे. तिथेच हाऊ टू अप्लाय त्याच्यावर क्लिक करायचं आहे. त्यामुळे तुम्हाला सगळं तिथे लिहिलेलं दिसेल की कसं फॉर्म तुम्हाला भरायचं आहे. तुमचा एज क्रायटेरिया, क्वालिफिकेशन क्रायटेरिया, एक्सपिरियन्स वगैरे सगळं व्यवस्थित बसल्यावरच तुम्ही हा फॉर्म भरा आणि तुम्हाला मग नंतर ईमेलद्वारे कळवण्यात येईल की इंटरव्ह्यू होणार आहे, टेस्ट होणार आहे, काही इंटरॅक्शन होणार आहे. जितके त्यांना ॲप्लिकेशन प्राप्त होतील त्याच्या बेसिसवर ते ठरवतील. तर तुम्ही व्यवस्थित सगळं ॲप्लिकेशन भरल्यानंतर तुम्हाला ते मेलद्वारे कळवतील. लास्ट डेट ॲप्लिकेशन सबमिशनची 30 तारीख आहे, 30 जुलै 2024. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. तुम्ही पाहू शकता. ॲडव्हर्टिजमेंट नंबर सिलेक्ट करायचा आहे. बेसिक डिटेल्स भरायच्या आहेत. एज्युकेशनल क्वालिफिकेशन, वर्क एक्सपिरियन्स, फोटो, सिग्नेचर, बर्थ सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट,
त्याच्यानंतर पेमेंट करायचं आहे तुम्हाला, त्यानंतर तुम्ही पेमेंट पाहू शकता. रजिस्ट्रेशन ॲप्लिकेशनची पेमेंट जी आहे ती जनरलसाठी 885,590 एक्स्ट्रा फॉर एव्हरी ॲडिशनल पोस्ट अप्लाइड. OBCसाठी पुन्हा 885,590 फॉर एक्स्ट्रा एव्हरी ॲडिशनल पोस्ट अप्लाइड. SC/ST 531,354 एक्स्ट्रा एव्हरी ॲडिशनल पोस्ट अप्लाइड. म्हणजे एकापेक्षा जास्त जर तुम्ही पोस्ट अप्लाय करू शकतात तर तुम्हाला एक्स्ट्रा पैसे भरणे आहे. तसंच तुम्ही एक्स सर्व्हिसमॅन विमेन आणि EWS PH साठी पाहू शकता. तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट. आय होप तुम्हाला आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकट. तोपर्यंत नक्की आपल्या चॅनलला भरभरून प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब करा. बाय.